श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण आयुष्यात अनेक लोकांना भेटतो. काही आपले होतात, काही परके राहतात. पण जखम सर्वात जास्त कोण देतो माहिती आहे का? जखम सर्वात जास्त देतो तो जवळचाच माणूस. जेव्हा विश्वास ठेवलेली व्यक्तीच पाठीत खंजीर खुपसते, आपला विश्वासघात करते, तेव्हा मनात मात्र एकच प्रश्न येतो, मी खरंच चुकलो का? माझीच निवड चुकीची होती का? की हा नशिबाचा खेळ आहे? अशा वेळी आपल्याला आधार देतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज. आपल्याला धोका का मिळतो? तर स्वामी सांगतात, अपेक्षा जिथे जास्त तिथे वेदना जास्त असते. आपण परक्याकडून फार अपेक्षा ठेवत नाही, पण आपलेच लोक आपल्याला समजून घेतील, साथ देतील अशी अपेक्षा ठेवतो. धोका म्हणजे नुसती फसवणूक नाही. धोका म्हणजे विश्वास तोडणे, आपल्या भावनांना कमी लेखणे, गरजेच्या वेळी साथ न देणे. स्वामी म्हणतात, जगात प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने चालत असतो. स्वामींच्या मते कर्म आणि परिणाम याचा अर्थ काय असतो? स्वामी स्पष्ट संदेश देतात, कर्म रडवते तसंच कर्म हसवते देखील. ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांचं कर्म त्यांना फळ देईलच. तुम्ही सूड घेण्याचा विचार करू नका, कारण सूड घेताना आपण ही चुकीच्या मार्गावर जातो आणि आपलं कर्म देखील फसतं. म्हणून स्वामी म्हणतात, दुसऱ्यांचा विचार सोडा, स्वतःचं आत्मबल वाढवा, स्वतःचं मनोबल वाढवा. जे झालं आहे ते स्वीकारा, स्वतःला दोष देत बसू नका. धोका मिळाल्यावर आपण स्वतःला दोष देतो, मीच जास्त विश्वास ठेवला, मीच विश्वास ठेवला नसता तर माझ्याबरोबर हे असं घडलंच नसतं. पण स्वामी शिकवतात, चांगुलपणा कधीच चुकीचा नसतो. तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून समोरचा चुकीचा वागला, यात तुमचा काहीच दोष नाही, तुमचा काहीच अपराध नाही. अशा वेळी काय करायचं? तर स्वामी सांगतात, मन शांत ठेवा. त्यासाठी स्वामी महाराजांचा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 10 मिनिटं मनापासून शांत जागेवरती बसून म्हणा. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. मनात राग धरला तर तो सर्वात आधी तुम्हालाच जाळतो. स्वामी म्हणतात, सोडून द्या आणि पुढे चला. स्वामींच्या मते नात्यांची निवड कशी करावी? धोका म्हणजे शेवट नाही, तर ती एक आपल्याला मिळालेली शिकवण असते. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. गोड बोलणं आणि खरं प्रेम यात फरक ओळखा. जे तुमच्या यशात आनंद मानतात तेच खरे तुमचे आपली असतात. अशा वेळी आत्मविश्वास कसा परत वाढवायचा? तर स्वामी म्हणतात, तू समर्थ आहेस. धोका तुमची किंमत कमी करत नाही, तो फक्त तुमची निवड सुधारतो. स्वतःला आतून सुधारतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं चांगुलपण टिकवा, पण आता शहाणपणाचेही त्याला जोड द्या. मित्रांनो, धोका देणारे लोक तुमच्या आयुष्यात फक्त एक अध्याय असतात, ते पूर्ण पुस्तक नसतात. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जवळच्याकडूनच धोका मिळतो तेव्हा कोसळू नका. त्या वेदनेतून तुम्ही म्हणाल, मम्मी, कारण देव कधीच चुकीचा न्याय करत नाही. माझ्याशीच असं का घडलं? तो माझ्याशी असं का वागला? त्यांनी माझा विश्वासघात का केला? मित्र हो, ते त्याचं कर्म होतं. त्या कर्माचा परिणाम त्याला नक्कीच भोगावा लागेल. फक्त सगळं वेळेवरती सोपवा. मग तुम्ही म्हणाल, स्वामींनी माझीच का निवड केली बरं? तर स्वामींना तुम्हाला आतून मजबूत करायचं आहे. तुमच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या टाकायच्या आहेत. जर या जबाबदाऱ्या पुढं पेलायच्या असतील तर अशा धोक्यातून तुम्हाला स्वतःला मजबूत करावं लागेल, जेणेकरून पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, ज्या जबाबदाऱ्या पार करताना ज्या मिळणाऱ्या अडचणी आहेत, त्याच्यात तुम्हाला भक्कमपणे उभं राहता येईल आणि माणसांची पारख करता येईल. म्हणूनच
जवळच्या लोकांनी जरी तुमचा विश्वासघात केला तरी ढासळू नका, डगमगू नका. त्याच्यातून नवीन शिकवण घ्या, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि नंतर कुणावर विश्वास ठेवताना त्या व्यक्तीला पूर्णपणे पारखून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.